नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला संतनगरी शेगावमध्ये थांबा मिळवून देण्याचे काम केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे। 10 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वे गाडीला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवण्यात आला। त्यानंतर ही वंदे भारत ट्रेन संतनगरी शेगाव येथे पोहोचली। तेव्हा या वंदे भारत ट्रेनच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव स्वतः उपस्थित होते। त्यांनी वंदे भारत ट्रेन मधील प्रवाशांशी संवाद साधला आणि हिरवा झेंडा दाखवून त्यांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर ही ट्रेन भुसावळच्या दिशेने मार्गस्थ झाली। शेगाव थांबा मिळाला, काय सांगा? खरं म्हणजे आपली शेगाव नगरी आहे ती संत गजानन महाराजाच्या वास्तव्यानं पुनीत झालेली नगरी आहे आणि शेगाव एक मोठं तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा आणि विदर्भाची पंढरी म्हणून सुद्धा आपल्या शेगावची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये आहे आणि म्हणून खूप दूरवरून भक्तजन या ठिकाणी येत असतात आणि आज निश्चितच वंदे भारतचा स्टॉप आपल्या या शेगावला मिळाल्यामुळं या ठिकाणी येणारे प्रवासी असतील, संत गजानन महाराजाच्या दर्शनासाठी येणारा भक्तवर्ग असेल, यांच्यासाठी निश्चितच ही एक आनंदाचा आजचा क्षण होता। त्यामुळे एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येनं आज लोक वंदे भारतच्या स्वागताला आणि हिरवी झेंडी दाखवायला उपस्थित होते। साहेब, आज देशातल्या 75 रेल्वे स्टेशनला 100 फूट उंच झेंडा लावण्यात आलेला, आपल्या शेगावला तो मान मिळालेला आहे। आज हमारे शेगांव में नागपुर पुणे वंदे भारत जो आज उद्घाटित हुई, हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी ने आज देश में 3 नई वंदे भारत को उन्होंने हरी झंडी दिखाई। उसमें हमारी नागपुर पुणे भी थी और ये नागपुर पुणे वंदे भारत को हमारे बुल्ढाना डिस्ट्रिक्ट में और जो विदर्भ की पंढरी कहलाई जाती है, संत गजानन महाराज के मंदिर से यहाँ पर हजारों भाविक यहाँ पर हर रोज़ आते रहते हैं। तो यहाँ पर भी वंदे भारत का स्टॉपेज हमें मिल गया, इसीलिए आज हमने उसका इनॉग्रेशन यहाँ पर हो गया, हरी झंडी वहाँ पर बताई गई और मुझे ये बताने में खुशी है कि हजारों की तादाद में लोग उस वंदे भारत का स्वागत करने के लिए रेलवे स्टेशन पे मौजूद थे। सर, एक क्वेश्चन। भारतीय रेल्वेने या वर्षाच्या अखेरीस देशातील सर्वात वर्दळीच्या 75 स्थानकांवर किमान 100 फूट उंच राष्ट्रध्वज बसविण्याचा निर्णय घेतला। यात बुलढाणा जिल्ह्यातील संत नागरी शेगाव येथील रेल्वे स्थानकावर 30 बाय 20 रुंदीचा हा राष्ट्रध्वज रविवारी पूर्ण सन्मानाने फडकवण्यात आला। यावेळी स्थानक प्रबंधक मोहन देशपांडे, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक SS हरणे, GRPचे विवेकानंद राळेभात, परिवहन निरीक्षक धर्माधिकारी यांच्या सह रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी उपस्थित होते। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। खालापूर तालुक्यातील कुंभिवली येथील ग्रामपंचायत सदस्या धनश्री महापुणकर, शिवसेना ठाकरे पक्षाचे युवा सेनेत उपतालुका प्रमुख धामणी येथील सदस्य नरेश मनेरे यांच्यासह शिवसेना ठाकरे पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष सुधारक घारे आणि तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे। या सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज कुंभिली गावातील आणि धामणी गावातील कार्यकर्त्यांनी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत केलेलं आहे। त्यामध्ये कुंभिली गावातील आणि धामणी गावातील ग्रामपंचायतचे सिटिंग सदस्यसुद्धा आहेत आणि सर्व प्रमुख शिवसेनेचे उबाटाचे प्रमुख पदाधिकारीसुद्धा आज आमच्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे। त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं आम्ही आज चांगल्या पद्धतीने आमच्या पक्षामध्ये स्वागत केलेलं आहे। त्यांच्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीच्या काळामध्ये सुखात दुःखात आम्ही त्यांच्यासोबत असणार आहे। परंतु आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी, पक्ष बळकट करण्यासाठी आमचा अनेक दिवसेंदिवस आमच्या पक्षामध्ये अनेक पक्षातून विविध पक्षामधून आमच्या पक्षामध्ये प्रवेश होतात, ते आपण नेहमी पाहत आलेले आहेत आणि पुढच्या काळातसुद्धा आमचा पक्ष मजबूत होऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमचा पक्ष एक नंबरचा पक्ष असेल असं आजच्या या प्रसंगी आपल्याला सांगतो। खालापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष आहे। विधानसभेमध्ये आपण पाहिलं असेल, मतदानामध्ये ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी पक्ष एक नंबर होता
आज कुंबिली ग्रामपंचायतमधील सदस्य धनश्री मामुनकर, धामणीमधील नरेश मनेर हे दोन्ही ग्रामपंचायत सदस्य सुधाकर भाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। निश्चित ही राष्ट्रवादीसाठी एक चांगली गोष्ट आहे। राष्ट्रवादीमध्ये दिवसेंदिवस तरुणांचा जो काही कल आहे हा राष्ट्रवादीमध्ये जास्त वाढत चालला आहे। कारण सुधाकर भाऊ घारे ज्या पद्धतीने कारखान्याचे विषय असतील, शेतकऱ्यांचे विषय असतील, त्या विषयाला प्राधान्य देऊन जो न्याय देतात, त्या न्यायाच्या बाबतीमध्ये विश्वास ठेवून गावातली काही विकास कामं आहेत त्या विकास कामाच्या बाबतीमध्ये भाऊंकडे चर्चा केली असता भाऊंनी तत्परतेने त्यांना ते न्याय देण्याचं मान्य केलं। भाऊंच्या कार्यावर विश्वास ठेवून नरेश आणि धनश्री त्याचबरोबर विशाल मामुनकर व त्याचे सर्व सदस्यांनी, सर्व ग्रामस्थांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। आगामी निवडणुकीच्या बाबतीमध्ये स्थानिक स्वराज्य पक्षाच्या निवडणूक लढत असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत ह्या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष हा आघाडीवर राहील। मुंबईच्या लोअर परळ भागात महेश क्रीडा मंडळाचे गोविंदा पथक येणाऱ्या दहीहंडीचा सण साजरा करण्यासाठी तालीम करण्यात मग्न झाले। हा सण साजरा करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत असे या मंडळाच्या अध्यक्षांचे म्हणणे आहे। दरवर्षी आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न देखील करत आहोत, तर ह्या वर्षी 7 थर लावणार आहोत। त्यासाठी गुरुपौर्णिमेपासून तयारी देखील सुरू झाली आहे। गोविंदाची विशेष काळजी मंडळाने घेतली आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे। तुमचं नाव, तुमचं मंडळीचं नाव आणि किती वर्षापासून तुम्ही गोविंदाची प्रॅक्टिस करताय? ओके, माझं नाव आहे विशाल अपणकर। आमच्या मंडळाचं नाव आहे महेश क्रीडा मंडळ। मी या मंडळाचा अध्यक्ष आहे आणि हे जे सर्व जमलेले आहेत माझे ते कार्यकर्ते आहेत सर्व, आमचे सेक्रेटरीसुद्धा आहेत इथे। आणि आमची जी स्थापना आहे मंडळाची ती 1972 पासून आहे। 2000ला आमची बिल्डिंग म्हणजे रिडेव्हलपमेंटमधून आली, त्याच्यानंतर मग आम्ही परत एकदा सराव सुरू केला आणि 2000 ते 2025 असा हा आमचा प्रवास आहे पूर्ण दहीहंडीचा। आता ह्या वर्षी किती थर असणार आहेत आणि या वर्षात काही वेगळं असणार का? डेफिनेटली वेगळं तर दरवर्षी आम्ही करतोच। यावर्षी बघायला गेलं तर आम्ही कॉन्स्टंटली जे आहेत ते 6 आणि 7 हे 2च मनोरे रचतो, त्याच्याशिवाय आम्ही 8ची ट्राय करतो, पण आत्ता सध्या तरी आम्ही 6 आणि 7च्याच प्रॅक्टिसनुसार आता जमलेलो आहोत। लहान मुलांसाठी आणि जेवढे लोक तुमच्या मंडळीमध्ये प्रॅक्टिस करत आहेत त्यांच्यासाठी काही म्हणजे काही एक्सरसाइज किंवा हेल्मेट्स वगैरे असतील त्यांच्यासाठी काही असं काही केलं आहेत का तुम्ही? आम्ही लहान मुलांसाठी ते मोठ्या माणसांपर्यंत जेवढे आमच्या गोविंदामध्ये सहभाग होतात त्यांच्यासाठी आम्ही इन्शुरन्स पहिलं तर इन्शुअर्ड करतो की प्रत्येकाला काही इजा झाली पुढे जाऊन तर त्याच्यासाठी एक प्रॉपर प्लॅन असावा की जेणेकरून त्याचा मेडिकल एक्सपेन्स कमी होईल। आणि सेकंड गोष्ट, आता तुम्ही बघतच असाल की आम्ही जसे हेल्मेट्स प्रॅक्टिसलाही प्रोव्हाइड करतो तसे दहीहंडीच्या वेळी आमच्याकडे जे आहेत ते जॅकेट्स असतात, लाईफ जॅकेट्स असतात, त्याच्यावरती आम्ही जे आहेत ते गोविंदा पूर्णपणे सिक्युअर करतो की कोणालाही काही इजा होऊ नये म्हणून। तुमचं नाव? माझं नाव विशाल अपणकर। कुडाळ तालुका माध्यमिक अध्यापक सहकारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत 15% लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली आहे। वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पतसंस्थेचे चेअरमन नंदू पिळणकर यांनी ही घोषणा केली असून या सभेत कर्जदारांना विमा संरक्षण कवच देण्यात येण्यासंदर्भात सभासदांनी जोरदार मागणी केली। यानुसार सभासदांना विमा सुरक्षा कवच देण्याची सभासदांची मागणी मान्य करण्यात आली आहे, तर व्याजदर 9.10% अजूनही कमी करण्याचा विचार असल्याचा विश्वास ते सभासदांमध्ये संचालक मंडळाने दिला आहे। या सभेमध्ये सुमारे 350 पेक्षा जास्त सभासद उपस्थित होते, तर यावेळी गुंतवणूक विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार देखील करण्यात आला। नमस्कार। सुरुवातीला आजची जी 40वी वार्षिक मंडळ सभा जी संपन्न झाली यामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली आणि सभासदांना जो आपला महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे इन्शुरन्स संदर्भात त्यावर थोडासा विचार विनिमय आणि त्याचं संचालक मंडळाने अभ्यासपूर्ण पुढचं नियोजन करण्याचं या ठिकाणी अभ्यास करण्याचं ठरवलेलं आहे। त्याचप्रमाणे दरवर्षी 15% लाभांश आणि आपला व्याजदर कमी करण्याकडे संचालक मंडळ या नेहमी प्रयत्नशील राहील आणि आजच्या सभासदांच्या मध्ये जेवढे गुणवंत विद्यार्थी आहेत या सभासद पाल्यांना सर्वांना त्यांचं कशा प्रकारे प्रोत्साहन करण्यात येईल याचाही विचार या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेला आहे।
आणि सर्वांच्या सहकार्याने आपली जी वास्तू उभी राहते ती वास्तू पुढच्या नजीकच्या काळामध्ये तीही पूर्णत्वास आपण नेतोय। अशा प्रकारे सर्व विषय घेऊन ही सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। त्याबद्दल मी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपले सर्व संचालक मंडळ आणि आपल्या कर्मचारी वर्ग यांचे मी आभार मानतो। धन्यवाद। मर्यादा ही प्रत्येक टप्प्यावर निश्चित केलेली आहे। वेतनाच्या टप्प्यावर ती कर्ज मर्यादा निश्चित ठेवलेली आहे आणि त्याच्यावर त्या प्रमाणात असणारा इन्शुरन्स या संदर्भात सुद्धा आपण त्याची चर्चा केलेली आहे। 100% वसुली होत नाही, काही थोडासा प्रॉब्लेम होतो की सेवेमध्ये थोडासा खंड काही जणांच्या बाबतीमध्ये झाला, तर त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन NPA शून्य करण्याचा संचालक मंडळ प्रयत्न करेल। त्या 20 लाखापर्यंत आपण थोडस मर्यादा बाहेरील कर्जाकडे घेतलेली आहे, कारण मध्यंतरी कर्जाची उचल जास्त प्रमाणात झाली, त्यामुळे ती बाहेरील कर्ज थोडंसं आपल्याला घ्यावे लागेल। आतापर्यंत पतसंस्था बऱ्यापैकी स्वनिधीवर उभी आहे। आता 9.15 आहे आणि तो जवळपास जर आपला शेअर्सच्या मर्यादेमध्ये उपविधी जर दुरुस्त झाली तर तो 8.90 पर्यंत किंवा 9 पर्यंत करण्याचा मानस आहे। चोपडा शहरात 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाच्या सरी बरसल्या। तालुक्यात दीर्घकाळ पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली होती आणि पिकांची स्थिती बिकट झाली होती। उष्णतेमुळे श्रावण महिन्यातही उन्हाळ्याचा अनुभव घेत असलेल्या नागरिकांना पावसाच्या सरींनी दिलासा दिला आहे। काही मिनिटांच्या पावसाने वातावरणात गारवा पसरला, मात्र या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्री काही तास अंधारात राहावे लागले, तर पिकांचे पुनरुज्जीवन आणि नदी नाल्यांना प्रवाह मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अजूनही जोरदार पावसाची अपेक्षा आहे। शासनाच्या विविध विभागातील कंत्राटदारांची प्रलंबित देयके मागील 2 ते 4 वर्षापासून प्रलंबित आहेत, त्यामुळे कंत्राटदारांसह मजूर अडचणीत आलेत। ही देयके त्वरित अदा करावीत या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील कंत्राटदार आमरण उपोषण तर इतर अनेक कंत्राटदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करत आहेत। अनेकदा अर्ज विनंत्या करूनही मात्र निधी उपलब्ध नसल्याने कारण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे। जोपर्यंत देयक अदा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशाराही त्यांनी या वेळेला दिला आहे। विविध विभागातील जे कंत्राटदार आहेत त्यांची बिलं निघत नाहीयेत म्हणून आपल्यावर आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। नेमका काय प्रकार आहे आणि हे आंदोलन आपलं कधीपर्यंत कसं चालणार आहे? ते बेमुदत आंदोलन आहे। जोपर्यंत शासन आमचा निधी वितरित करत नाही खाली मंत्रालय लेवलहून तोपर्यंत आंदोलन चालू राहणार। मागच्या 3-4 वर्षापासूनचे देयकं शिल्लक आहेत, त्याच्यामुळं गुत्तेदार पूर्ण महाराष्ट्रातला आर्थिक अडचणीत आलेला आहे आणि ह्याच्यामुळं आमच्या कामगारांचे, आमच्या मजुरांचे, आमच्या सप्लायरचे सगळ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। आणि शासनाला वारंवार आतापर्यंत विनंत्या करूनही शासन आमची दखल घेत नाही। कुठं तर 2% निधी दे, कुठं तर 3% दे, ह्याच्यामध्ये काहीच होत नाही। कधीपासूनची देयके थांबलेली आहेत? 3 ते 4 वर्षापासूनची देयकं आहेत। कुणाचे 1 वर्षाचे आहेत, कुणाचे 2चे आहेत, कुणाचे 3चे आहेत, कुणाचे 4चे आहेत, परंतु मागच्या 4 वर्षापासून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। यापूर्वी कधी अशी परिस्थिती निर्माण झाली? ह्याच्यापूर्वी फार अपवादानं झालेली आहे। एवढे दिवस म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की मागच्या 2 वर्षापासून तर बिलकुल देयकं नाही नसल्यात जमा आहेत। ही परिस्थिती ह्याच्या अगोदर नव्हती। काय कारण सांगण्यात येत आहे नेमकं? कारण बजेटचं कारण सांगतं गव्हर्मेंट, परंतु ह्याच्या अगोदर अशी काही एकदम कामं जास्त झालीत अशातला प्रकार नाही। त्यांच्या मॅनेजमेंटचा विषय आहे, त्यांच्या आर्थिक नियोजनाचा विषय आहे, परंतु ह्याच्यामध्ये भरडला जातो आहे महाराष्ट्रातला पूर्ण कॉन्ट्रॅक्टर। दुसरी गोष्ट शासनानं किती योजना कुणाला द्याव्या हा शासनाचा विषय आहे, त्याला आमचा विरोध पण नाही, परंतु कुठलीही नवीन योजना आली किंवा आपत्कालीन कुठलं संकट आलं की पहिली कुऱ्हाड गुत्तेदाराच्या बजेटवर, आणि ही किती दिवस सहन करायचं गुत्तेदारांनी। आता हे तुमचं आमरण उपोषण सुरू आहे, आंदोलनाची पुढची दिशा कशी असणार आहे? आता तुम्ही एकटेच आंदोलन उपोषण करता, बाकीचे जे कंत्राटदार आहेत साखळी उपोषण, बाकीचे सर्व माझ्यासोबतचे साखळी उपोषणामध्ये आहेत। मी एकटा आमरण उपोषणमध्ये आहे, एक प्राथमिक स्वरूपामध्ये। 15 ऑगस्टपर्यंत शासनानं आमची दखल घ्यायला पाहिजे आणि निधी वितरित झाला पाहिजे
दखल घेतला पाहिजे. म्हणजे आम्ही आश्वासनावर उठणार नाही, कारण आश्वासनं झाले, सगळं झालं. आम्ही सगळ्यांना भेटलोत, मंत्र्यांना भेटलोत, संबंधित सगळ्या विभागाच्या मंत्र्यांना भेटलोत. निधीच्या कारणं सांगून आजपर्यंत त्यांनी आश्वासनं देत आलेले आहेत. आज ठोस काही ना काही निधी शासनानं वितरित केल्याशिवाय आम्ही उठणार नाहीत. ही परिस्थिती लातूर जिल्ह्यापुरती आहे की पूर्ण महाराष्ट्राची आहे? पूर्ण महाराष्ट्राची आहे. इथून सुरू झालेलं हे आंदोलन राज्यव्यापी आंदोलन राज्यभरात ऑलरेडी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन चालू आहे. त्याचाच भाग लातूरमध्ये पण चालू आहे. विजयकुमार शेटे, लातूर. दुबईमधून उद्योग वाढीसाठी गुंतवणुकीवर 3 पट निधी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला सिडको पोलिसांनी अटक केली. अनिल गोविंद शिंदे असे या आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले, तर मंगळवारी त्याची रवानगी हर्सुल कारागृहात होणार आहे. काय प्रश्न काय सांगा सर, 1.5 कोटीची आपल्याकडे फसवणूक झाल्याचे गुन्हा दाखल झालेला आहे. कशा पद्धतीने फसवणूक झाली आणि आरोपी किती आहेत? फिर्यादीनामे चंद्रकांत बाबूराव वटाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून यातील आरोपी अनिल गोविंदा शिंदे राहणार जळगाव पाचोरा याने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची रक्कम तिप्पट करून देतो असे सांगून त्यांचे 50 लाख रुपये दिनांक 18/3/2025 रोजी स्वतःच्या ताब्यात घेतले होते. त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करून दिनांक 14/7/2025 रोजी गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा फसवणूक व अपारच्या सेक्शनच्या खाली दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने आम्ही आरोपीचा त्याचा मोबाईल क्रमांक, त्याचा SDR CDRचे विश्लेषण करून त्याचा ठाव ठिकाणा शोधला. त्याला 30/7/2025 रोजी त्याला आम्ही अटक केलं. अटक केल्यानंतर सुरुवातीला आरोपी उडाउडीचे उत्तर देत होता. अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्याचा रिमांड घेतलं. 4/8/2025 पर्यंत त्याची पोलीस कोठडी मिळाली. त्यामध्ये आरोपीकडनं त्याचा एक मोबाईल ताब्यात घेण्यात आला होता. त्या मोबाईलमध्ये त्यांनी गुन्ह्यातील काही रकमेसोबत त्यांनी सेल्फी काढला होता. त्या अनुषंगाने आम्ही त्याच्याकडनं कसून चौकशी तपास केला असता त्याने अद्यापपर्यंत गुन्ह्यामध्ये 20,82,000 रुपयाची आम्हाला रिकव्हरी दिलेली आहे. बाकी रकमेची आम्ही त्याच्याकडे पुढील तपास करीत आहोत. बाकी एकंदरीत 30 लाख रुपये त्याच्याकडनं आम्हाला येणे बाकी आहे. 29 लाख वर काहीतरी 15,000 रुपये त्याच्याकडनं येणं बाकी आहे. आता जेव्हा गुन्हा दाखल झाल्यानंतर बऱ्याचशा प्रसारमाध्यमातून त्याची बातमी आपण जी प्रसारमाध्यमातून त्याला अटक झाल्याबाबतचे बरेच पेपर्स आणि बातम्यांमधून लोकांना माहिती मिळाली आहे. तर ही जी मोडस आहे, लोकांना पैसे दुप्पट करून देतो, तिप्पट करून देतो, अशा बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी अशा घटना बऱ्याचशा लोकांसोबत घडलेल्या असू शकतात. आता जे अशा प्रसार माध्यमातून बऱ्यापर्यंत लोकांना माहिती मिळालेली आहे, तरी ज्याच्या कोणासोबत रक्कम दुप्पट किंवा तिप्पट करून देतो अशा घटना घडल्या असतील ते निश्चितच पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जाते. दुप्पट म्हणजे तिप्पट कशी करून द्यायला, किती पैसे घ्यायचे? फिर्यादी आमच्या या गुन्ह्याप्रमाणे या गुन्ह्याच्या संदर्भात फिर्यादी याला त्यांनी 50 लाख रुपयाचे 1.5 कोटी रुपये देतो असे आश्वासित करून त्याच्याकडनं 50 लाख रुपयाचा अपार केला होता. त्या अनुषंगाने ही जी आरोपीची मोडस आहे की हा लोकांना दुप्पट तिप्पट रकमेचा लालच देऊन त्यांच्याकडनं फसवणूक करून पैसे घेतो. आरोपी सध्या तरी आमच्या तपासामध्ये एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे. अजून पुढील तपास आम्ही करीत आहोत.
धुळे शहरातील साक्री येथील पांझरा नदी पात्रात गॅबियन पद्धतीने भिंतींचे प्रचंड मोठे काम विनापरवानगी सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला। हे काम म्हणजेच भिंत बांधून हजारो ट्रक मुरुमाची भर टाकून प्लॉट विक्री करून नागरिकांना लाखो रुपयांना फसवणूक नामानिराळे राहण्याचा हा धंदा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे, असा देखील आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। नदीपात्रात पूर रेषेच्या आतील बांधकाम बेकायदेशीर ठरवून ते काढून टाकण्याचे आदेश न्यायालयाने यापूर्वी अनेक शहरात दिले आहेत, म्हणून त्यापूर्वी दक्षता घेऊन हे काम तातडीने थांबवावे अशी मागणी धुळ्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे। धुळे शहरामध्ये लँड माफिया असतील, गौण खनिज माफिया असतील यांनी जो उच्छाद मांडलेला आहे त्याचा एक जिवंत पुरावा या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आज उघड केला गेलेला आहे। या ठिकाणी आमचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी यांनी यापूर्वी धुळे शहरामध्ये हरित लवादा अंतर्गत पांझरा नदीमध्ये जे पूर रेषेमध्ये कामं यापूर्वी झालेले होते त्या कामांना आक्षेप घेण्याच्या संदर्भामध्ये दिल्ली उच्च न्यायालयापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी लढा दिला होता। आणि आज या ठिकाणी मोराणे महिंदळे शिवारामध्ये या ठिकाणी चक्क नदी पात्रामध्ये ही जवळपास 1 किलोमीटरची आणि 15 फूट उंचीची डबर बांधकामाची भिंत या ठिकाणी लँड माफियांनी उभी केलेली आहे। या डबरसाठी कुठल्याही प्रकारची रॉयल्टी त्यांनी भरलेली नाही। कमीत कमी 3000 ते 4000 ब्रास इतका डबर या ठिकाणी आतापर्यंत वापरला गेलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकतात प्रचंड डबर या ठिकाणी पडलेला आहे। एक मोठं पोकलँड त्या ठिकाणी त्याचं काम सुरू असल्याचं या ठिकाणी निदर्शनामध्ये येते आहे। अत्यंत चुकीचा प्रकार या धुळे जिल्ह्यामध्ये सुरू आहे। आदरणीय जिल्हा अधिकारी मॅडमला आमची या ठिकाणी रिक्वेस्ट आहे की शासनाचा लाखो करोडो रुपयांचा महसूल या ठिकाणी हे डबर माफिया असतील, वाळू माफिया असतील, मुरुम माफिया असतील हे बुडवण्याचं काम करतायत आणि यांना पाठिंबा हा अप्पर तहसील कार्यालय असेल, प्रांताधिकारी कार्यालय असेल किंवा मंडळ अधिकारी असतील यांच्याशिवाय हे काम कोणीही या ठिकाणी करू शकत नाही। हा ज्वलंत पुरावा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे आणि प्रांताधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर येऊन या संपूर्ण प्रकाराचा पंचनामा त्यांनी त्या ठिकाणी करायचा आहे।